नमस्ते मित्रांनो, मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण सुलभ भारती मराठी इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील 6वी कविता आभाळाची आम्ही लेकरे या कवितेवरती आधारित पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय, त्यातील प्रश्न, त्यांची उत्तरं, त्याचबरोबर याच प्रस्तुत कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण हे पाहणार आहोत. सुरुवातीला पहिला प्रश्न आहे, खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा. बघा, या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत आणि त्या अर्थाचे कवितेमध्ये आलेले शब्द शोधायचे. पहिला शब्द आहे बघा, किनारा. किनारा या शब्दाला कवितेमध्ये आलेला शब्द आहे तीर. तीर म्हणजे किनारा. बघा, इच्छा म्हणजे आस है ना, अखंड म्हणजेच अभंग आणि आकाश म्हणजे आभाळ. अशा प्रकारचे शब्द आलेले आहेत कवितेमध्ये. पुढचा प्रश्न आहे, कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. बघा, कवितेमध्ये आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती म्हणजे, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच अमुचे भाग्य विधाते, कोटी कोटी हे बळकट भाऊ, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. तर या ओळींमधून आपल्याला आत्मविश्वास व्यक्त केलेला दिसत आहे. त्यामुळे या ओळी या ठिकाणी येतील. पुन्हा त्याचबरोबर कवितेमधील ऐक्याचा संदेश, ऐक्य म्हणजेच एकता, युनिटी, हा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती कोणत्या? तर अशा प्रकारे या काव्यपंक्ती आहेत. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही, मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही, माणुसकीचे अभंग नाते, बघा, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही, आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. तर या प्रस्तुत काव्यपंक्तींच्या माध्यमातून आपल्याला प्रस्तुत कवितेमधून ऐक्याचा संदेश देण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे, माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते या काव्यपंक्तीमधून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दात मांडा. तर या प्रश्नाचं उत्तर खाली आपण अतिरिक्त प्रश्नांमध्ये पाहणार आहोत. त्याच्याबद्दल नंतर आपण चर्चा करूया. आता यमक जुळणारे शब्द, ज्याला इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स असं म्हणतात. बघा, तीरावरती बसती म्हणजे हा शेवटचा जो शब्द आहे, शेवटचं अक्षर हे सारखे यायला पाहिजे. बघा, नाव गाव, ठावे करावे, मार्ग स्वर्ग, नाते भाग्य विधाते, पंथ संत, भाऊ नेऊ, आस ध्यास. तर याला यमक जुळणारे शब्द म्हणजे रायमिंग वर्ड्स असं म्हणतात. पुढे आहे बघा, कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. कवितेच्या ओळी आहेत, आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. तर बघा, प्रस्तावना कशी करायची अशा ओळींचा संदर्भ स्पष्टीकरण करताना किंवा भावार्थ किंवा भाव लिहिताना. तर बघा, वसंत बापट यांनी आभाळाची आम्ही लेकरे या कवितेतून माणुसकीचा, एकीचा उदात्त विचार मांडला आहे. सर्व माणसे निसर्गाची लेकरे असल्याचा सुंदर विचार वरील काव्यपंक्तींमधून दिसून येतो. माणूस हा अनेक जाती धर्मांनी विभागला गेल्यामुळे त्यामध्ये एकी दिसून येत नाही. तर बघा, अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्याला संदर्भाचे स्पष्टीकरण विचारलं असतं त्यावेळेस अशा प्रकारची प्रस्तावना करायची आहे, ज्यामध्ये जे कवी आहेत किंवा कवयित्री आहेत त्यांचं नाव, ती कविता कोणती आहे त्यांचं नाव, आणि थोडक्यात पुढं काय करायचंय, त्या कवितेमधून कोणता संदेश आपल्याला दिलाय ते त्या ठिकाणी लिहायचंय आणि मग खाली त्या ओळींचं स्पष्टीकरण करायचंय. बघा, कष्टकरी स्वतःला निसर्गाची किंवा आभाळाची लेकरे मानतात. काळ्या मातीला आपल्या आईच्या स्थानी ठेवतात. आपले आईबाप एक असल्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी जात धर्म वेगवेगळा ठरत नाही. आपण सर्व एकाच जाती धर्माचे असल्याचे ते ठासून सांगतात. पुढच्या ओळी आहेत, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. तर प्रस्तुत बघा, प्रस्तावना अशा प्रकारे केली आहे की प्रस्तुत काव्यपंक्ती वसंत बापट लिखित आबाळाची आम्ही लेकरे या कवितेतून घेतल्या आहेत.
कष्टकऱ्यांसाठी कष्टाहून श्रेष्ठ काही नाही याचा प्रत्यय वरील काव्यपंक्तीमधून येतो. तर अशा प्रकारे ही झाली प्रस्तावना. तर पुढे स्पष्टीकरण देताना काय करायचंय बघा, आपापसात कोणताही भेदभाव न मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी आपले इमान एकच आहे ना. त्यांच्यासाठी महत्वाचे असणारे काम मनापासून करून स्वकष्टाने ते पूर्णत्वास नेण्याची त्यांची निष्ठा त्यांना एक करते. कष्टापुढे कामापुढे त्यांना दुसरं काही महत्वाचं वाटत नाही. म्हणूनच त्यांचा कष्टाचा मार्ग व त्यातून मिळणारे स्वर्ग सुख सगळ्यांना वेगळे नसून एकच आहे. कष्टातून मिळणारे सुख समाधान त्यांना स्वर्ग प्राप्तीच्या सुखासारखे वाटते, हे स्पष्ट होते. या ठिकाणी परत बघा भाषेची गंमत काय म्हणते. भाषेचा वापर करत असताना, बोलताना, लिहिताना आपण नैसर्गिकरित्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या असतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो. बघा उदाहरणार्थ, येथे वाहन लावू नये. बघा हे वाक्य बरोबर आहे, पण बघा इथं है ना, येथे वाहन लावून ये. बघा इथं लावू आणि नये हा वेगवेगळा शब्द असा न घेतला तर हे न जर आपण या ठिकाणी लावू या शब्दाला जोडलं गेलं आहे ना, ते बरोबर तोडलं नाही, तर मग अशा प्रकारची भाषेची गंमत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तसंच आहे बागेत कचरा टाकू नये. बघा बागेत कचरा टाकून ये. अशा प्रकारचे तुमच्या वाचनात आलेली वाक्य गंमत म्हणून समजून घ्यायची आहेत. तर आता मित्रांनो, आभाळाची आम्ही लेकरे या कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहूया, जे आपल्याला अतिरिक्त अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे उपयोगी ठरतील. पहिला प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. यामध्ये बघा, कष्टकऱ्यांसाठी वेगळ्या नसून एकच असणाऱ्या गोष्टी. तर या सर्व गोष्टी आहेत कोणकोणत्या? जात, धर्म, नाव, गाव, मार्ग, स्वर्ग, पंथ, संत, आस आणि ध्यास. कष्टकऱ्यांची आई कोण आहे? तर काळी माती आहे. अभंग राहणारे नाते कोणतं आहे? माणुसकीचं. अभंग राहणारे म्हणजे न तुटणारे, मजबूत है ना. बळकट बाहूंनी हे ओढता येणे शक्य आहे. कुठला आहे? जगन्नाथ रथ ओढता येणे शक्य आहे. कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. आभाळाची आम्ही लेकरे डॅश डॅश माती आई. बघा इथं कंसामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय रिकाम्या जागी भरायचा आहे, वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि शब्दाला अंडरलाईन करायचे. काय आहे उत्तर? उत्तर आहे काळी. हे पुढे तसाच प्रश्न आहे, माणुसकीचे डॅश डॅश नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते. उत्तर आहे है ना, अभंग म्हणजे न भंग होणार, न तुटणार. कोटी कोटी हे डॅश डॅश भाऊ कुठले आहेत? बळकट. ठीक आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. आता या ठिकाणी दिलेला आहे, कविता तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येते. हा प्रश्न आहे, या ठिकाणी उत्तर पण दिलेलं आहे, हे उत्तर पाहू शकता. पुढे आणखीन एक आकृतिबंध दिलाय, आभाळाची आम्ही लेकरे. कवी कोण आहेत? वसंत बापट. आणि काव्यसंग्रह, कुठल्या काव्यसंग्रहातून ही कविता घेतली आहे? शिंग फुंकिले रणी. ठीक आहे, आता आपण एका वाक्यात उत्तरे या प्रश्नाकडे जाऊया. कष्टकऱ्यांची वस्ती कुठे आहे? कष्टकऱ्यांची वस्ती श्रमगंगेच्या तीरावरती. तीर म्हणजे काठ किंवा किनारा. कष्टकऱ्यांना कोणते इमान ठाऊक आहे? कष्टकऱ्यांना फक्त घाम गाळून काम करत राहणे हे एकच इमान त्यांना ठाऊक आहे. कष्टकरी आपण कोणाची लेकरे असल्याचे सांगतात? तर आम्ही आभाळाची लेकरे असल्याचे सांगतात आणि आमची काळी माती आपली आई असल्याचे ते बोलतात. कष्टकरी आपल्या बाहूंवरील विश्वास कसा दर्शवतात? कारण ते काय म्हणतात बघा, कष्टकरी आपले बाहू जगन्नाथ रथ ओढून नेणे इतके बळकट असल्याचे सांगत त्यावर विश्वास दर्शवतात. आता काही यमक जुळणारे शब्द आहेत, त्या शब्दांच्या जोड्या लावायच्या. इथं अ गट दिला, इथं ब गट दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तर पाहूया. बघा, नाव, गाव, मार्ग, स्वर्ग, पंथ, संत, आस, ध्यास, नाते, भाग्य विधाते. काव्य सौंदर्यावरती आधारित पुढचा प्रश्न आहे की माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते
या काव्यपंक्तींमधून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दात मांडा. बघा, जात धर्म पंथाने विभागल्या गेलेल्या माणसाला स्वतःच्या उद्धारासाठी, प्रगतीसाठी कोणा ना कोणाची गरज पडत असते. मात्र निसर्गाची लेकरे असलेल्या कष्टकऱ्यांना मात्र तशी कोणाचीच गरज पडत नाही. सर्व कष्टकरी सगळ्यांनी एकच जात धर्म पंथ मानतात व माणुसकीचं कधीही न दुभंगणारं नातं जपतात. म्हणूनच स्वतःची प्रगती साधण्यासाठी, भाग्य उजळण्यासाठी त्यांना कोणाचीच गरज पडत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये दिलेल्या या वाक्यरचनेमध्ये थोडाफार बदल करून है ना, तुम्ही त्याचं काव्य सौंदर्य स्पष्ट करू शकता. पुढचा असाच प्रश्न आहे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. बघा, कष्टकऱ्यांमध्ये असलेलं माणुसकीचं अभंग नातं विशद करताना कवी त्यांच्यातील एकजूट ही सहज सोप्या भाषेत नमूद करतात की स्वतःला निसर्गाची लेकरे मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी नाव, गाव, जात, धर्म, पंथ सर्व एकच आहे. त्यांचा मार्गही एकच, अर्थात कुठला मार्ग आहे? कष्टाचा मार्ग आहे. स्वर्ग प्राप्ती ही अंतिम इच्छा सामान्यतः माणूस ठेवत असताना कष्टकऱ्यांसाठी अंतिम ध्येय, उद्दिष्ट हे एकच आहे. कष्टकऱ्यांच्या उदात्त विचारांचे सहज सुंदर दर्शन प्रस्तुत काव्यपंक्तीतून दिसून येते. पुढे आहे बघा, खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेतील पुढील कृती सोडवा. तर या कवितेचे कवी कोण आहेत? वसंत बापट. कवितेचा रचना प्रकार काय आहे? आबाळाची आम्ही लेकरे ही कविता यमक या रचना प्रकारात लिहिलेली आहे. बघा, रचना प्रकार लक्षात घ्यायचा कुठला आहे? यमक ना. कवितेचा काव्यसंग्रह कोणता आहे? शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. कवितेचा विषय कोणता आहे? मानवतावादी उदात्त विचार व कष्टकऱ्यांमधील माणुसकीचे नाते हा कवितेचा विषय आहे. कवितेतून व्यक्त होणारा भाव कोणता आहे? बघा, कवितेतून शांत हा स्थायी भाव दिसून येतो. कविता कवी किंवा कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये. माणुसकीच्या अभंग नात्याची सहज जोडणारी कविता म्हणजे आबाळाची आम्ही लेकरे ही होय. या कवितेतून शांत रस दिसून येतो. कवीने अतिशय सोप्या सहज भाषा शैलीतून मानवतावादी विचार मांडले आहेत. कष्टकऱ्यांसाठी कष्ट ही एक जात, धर्म, पंथ, मार्ग, ध्यास असल्याचे सांगून सर्व एकाच निसर्गाची लेकरे असल्याचा उदात्त विचार अधोरेखित केलेला आहे. पुढे आहे मध्यवर्ती कल्पना. ठीक आहे. पुन्हा कवितेतून व्यक्त होणारा विचार कोणता आहे आणि कवितेतील आवडलेली ओळ. तुम्हाला जी या ठिकाणी है ना, कुठलीही आता असा जर प्रश्न आला तर कुठलीही तुम्हाला जी एखादी कवितेतली ओळ आठवत असेल ती ओळ लिहिली तरी चालते. त्याचबरोबर कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आहे ना, कविता आवडली असं म्हणूनच लिहायचंय. ठीक आहे. बघा कशा प्रकारे एक संदर्भ दिसेल तुम्हाला इथं. वसंत बापट यांनी आपल्या कवितेतून समाजात आवश्यक असणाऱ्या माणुसकीच्या नात्याचं अनन्यसाधारण महत्व मांडलं आहे. जात, धर्म, पंथ, संत वेगवेगळे मानून भेदभाव निर्माण करणाऱ्या माणसांपेक्षा माणुसकी हा एकच धर्म मानणाऱ्या कष्टकऱ्यांचं वेगळंपण कष्टकरी समाजात मानवतावाद पसरवण्याची आस उरी बाळगतात. माणुसकी या अभंग नात्याचा पाया भक्कम करणारी कविता मनाला उभारी देते आणि म्हणूनच मनाला भावते. म्हणजे अशा प्रकारे त्या कवितेतून व्यक्त करण्यात आलेला जो भाव आहे तो भाव या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे, व्यक्त करायचा आहे. कवितेतून संदेश मिळालेला कोणता आहे? तर अवघे मानवतावादी उदात्त विचार. बघा, उत्तर सगळे एकच असते, फक्त त्याला थोडस कविते वाक्यांची वाक्यरचना खालीवरी करून लिहायचं आहे. पुन्हा आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा या कवितेचं तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे की आपण खाली तो प्रश्न पाहणार आहोत. तर या प्रकारे अशा प्रकारे इथं सुरुवातीला या ठिकाणी प्रस्तावना करायचे. प्रस्तावना करताना काय करायचंय? त्या कवितेचं नाव लिहायचंय, त्या कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत आणि त्या कवितेतून थोडक्यात काय संदेश दिलेला आहे ते लिहायचंय. ठीक आहे. मग इथं ह्या दिलेला संदेश झाला आणि मग त्यानंतर या ज्या आपल्याला ज्या ओळींचं
रसग्रहण करायचे, ज्यावेळीचं काव्य सौंदर्य स्पष्ट करायचं, ज्यावेळीचा भावार्थ स्पष्ट करायचा किंवा ज्यावेळीचं संदर्भाचे स्पष्टीकरण करायचे, त्यांचं आपल्याला दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी उत्तर स्पष्ट करायचे. तसंच या ठिकाणी पुढं बघा, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. बघा अशा प्रकारे प्रस्तावना करायची आहे. प्रस्तावना करत असताना कवितेचं नाव त्याला आहे ना अवतरण चिन्हात नमूद करायचंय. कवी असतील कवीचं नाव किंवा कवयित्रीचं नाव त्याला अवतरण चिन्हामध्ये नमूद करायचंय आणि थोडक्यामध्ये त्या कवितेतून कोणता संदेश दिलाय ते लिहून त्यांचं स्पष्टीकरण पुन्हा अशा प्रकारे पॅरेग्राफ बदल करून लिहायचं आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे पुढच्या ओळी आहेत. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. ही झाली प्रस्तावना ना. आणि या त्यानंतर या ठिकाणी लिहिलेलं आहे स्पष्टीकरण. बघा पुढची ओळी बघा, माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमुचे भाग्य विधाते, पंत वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. बघा या ठिकाणी जास्त आपण वेळ न लावता आहे ना, तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून उत्तर पाहू शकतायत. बघा या ठिकाणी प्रस्तावना करायची आहे अशा प्रकारे आणि नंतर स्पष्टीकरण करायचं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कोटी कोटी हे बळकट भाऊ, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. बघा इथं प्रस्तावना झाली, ही प्रस्तावना आहे आणि पुढं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता आपण बघा हा जो कवितेचा जो परिचय आहे थोडक्यात, वसंत बापट लिखित प्रस्तुत कविता मानवतावादी उदात्त विचारांचे दर्शन घडवते. निसर्गाची लेकरे असणाऱ्या कष्टकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. आपल्या कष्टांवर विश्वास ठेवणाऱ्या कष्टकऱ्यांमधील माणुसकीचे नाते अभंग राहते. तर ही जी प्रस्तावना आहे, हा जो थोडक्यात दिलेला संदेश आहे, हा संदेश काय करा, हे यावेळी तुम्ही पाठच करायचा. त्यामुळं आशय सौंदर्य स्पष्ट करा, रसग्रहण करा, संदर्भाचे स्पष्टीकरण करा. या ठिकाणी प्रत्येक प्रश्नात कुठला प्रश्न येऊ द्या कवितेवर या ओळी त्या ठिकाणी टाकायच्या. आता ओळींनुसार भावार्थ दिलेला आहे ना, हे सुद्धा तुम्हाला महत्वाचं ठरेल. त्या ओळी समोर ज्या या ओळी आहेत त्या ओळींमधून व्यक्त केलेला भाव इथं आहे. अशा प्रकारे पूर्ण कवितेच्या प्रत्येक ओळींचा भावार्थ दिलेला आहे. त्याचबरोबर शेवटी या ठिकाणी नंतर आपण काय केलेलं आहे ना, कवितेमध्ये आलेले कठीण शब्द त्यांचा मराठीमध्ये अर्थ आणि त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे पण दिलेलं आहे. अशा प्रकारे हे सर्व शब्द तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता पुढे बघा, या कवितेमध्ये आलेले वाक्यप्रचार, घाम गाळणे म्हणजेच कष्ट करणे आणि ठाव असणे म्हणजेच माहीत असणे. आता या ठिकाणी जगन्नाथ रथ कशाला म्हणायचंय बघा, ओडिसा हे जे राज्य आहे त्या ओडिसा येथील पुरी, जगन्नाथपुरी ज्याला म्हणतात ना, पुरी एक ठिकाण आहे. तर या जगन्नाथपुरी या ठिकाणी असलेलं हे मंदिर जगन्नाथ मंदिर आहे. तर हे जगन्नाथ मंदिर भगवान कृष्णाच्या वैष्णव पंथाचं मंदिर आहे. भगवान कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत आणि या मंदिराचा वार्षिक रथप्रवास उत्सव प्रसिद्ध आहे. त्यामध्ये देवगिरीच्या 3 मुख्य देवता भगवान जगन्नाथ है ना, देवता भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू बलभद्र व सुभद्रा हे 3 वेगवेगळ्या भव्य व सुसज्ज रथातून बाहेर पडतात व शहराच्या प्रवासासाठी जातात. आणि ओडिसा येथील हा सर्वात महत्त्वाचा सण हा रथयात्रा म्हणून मानला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी थांबतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करून पण कळवा. चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.